शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कारणांसह नवीन हेडलाईन सांगितली। ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे। मग ते शेती संदर्भातली असो की सरकारी योजनांच्या संदर्भातली आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला बघायला मिळेल। त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण आता जाणून घेऊयात की शेतकऱ्यांना अखेर खरोखरच कर्जमाफी कधी मिळणार आहे आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नेमकं काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तर शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, म्हणजेच प्रक्रिया सुरू आहे। अशातच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे। मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा न झाल्याने बळीराजा प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे। अशातच आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीच्या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं। पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे। ते वाशिम इथे बोलत होते। दरम्यान ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून कर्जमाफीच्या याद्या पडताळण्यामागचं काम प्रगतीपथावर आहे। आता शासनाकडे पैसे उपलब्ध आहेत, त्यामुळे जशी यादी अद्ययावत होईल तसतसे खात्यात पैसे जमा होतील। कर्जमाफीमुळे 40,585 कोटी रुपयांच्या रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आणि त्यांना लाभ मिळेल, अशी माहिती कृषी मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम इथं दिली आहे। शहरी भागातील शेतकऱ्यांना सिंचन विहीर आणि इतर योजनांचा लाभ मिळत नसल्याचं पत्रकारांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मला या संदर्भात कल्पना नसल्याची कबुली देत लवकरच शहरी भागातील शेतकऱ्यांनाही सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी तरतूद करू, असं आश्वासन भरणे यांनी वाशिम येथे पत्रकारांशी बोलताना दिलं। मित्रांनो, राज्यातील इतर शेतकऱ्यांची नावे 7/12 उतारावर नाहीत किंवा इतर अधिकारात त्यांच्या नावांची नोंद नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवरच आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे। या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 2,31,000 शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे। या संदर्भात सर्व सार्वजनिक जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत।